एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणाने किंवा आजाराने जर असह्य वेदना होत असतील, प्रचंड वेदना होत असतील, तर निश्चितपणे अशी व्यक्ती ही नेहमी किंवा वारंवार पेन किलर्स किंवा स्टिरॉइड सारख्या गोळ्या घेत असते आणि त्याचे परिणाम अशा व्यक्तीच्या लिव्हरवरती आणि किडनीवरती निश्चितपणे होतात. त्यांच्यामधली ब्लड युरिया, क्रिएटिनिन वाढत असतं, त्यांची किडनी खराब होते, लिव्हर खराब होतं. हे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये सर्रास पाहिलेलं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे. जे लोकं नेहमी पेन किलर घेतात किंवा स्टिरॉइड्स घेतात त्यांच्यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या YouTube चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे टॉप 5 होमिओपॅथिक पेन किलर्स, जी अतिशय सुरक्षित आहेत आणि परिणामकारक आहेत. त्याचं कारण काय, की होमिओपॅथिक औषधं ही आपण जिभेखाली ठेवून चोखून खातो आणि त्यामुळे ही औषधं आपल्या नर्व्हज थ्रू काम करतात, ना की ती आपल्या पोटामधून काम करतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की होमिओपॅथिक औषधं जर तुम्ही वारंवार घेतली, रिपीटेड घेतली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली, तर खूप कमी वेळात खूप चांगले परिणाम तुम्हाला या औषधाचे दिसून येतात. खूप लवकर वेदना कमी होण्यास मदत होते आणि त्याचे कुठलेही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसत नाहीत. तर सुरुवात करूया 5 टॉप होमिओपॅथिक पेन किलरसाठी. सुरुवातीचं जे पेन किलर आहे, ते आहे ट्रॉमॅटिक पेन किलर. म्हणजे काय? ट्रॉमॅटिक इंजुरी झालेली असताना जे पेन किलर वापरलं जातं, ते पहिलं होमिओपॅथिक पेन किलर आहे अर्निका मॉन्टना 200. तर अर्निका हे प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवं असं मला वाटतं. कारण हे अतिशय उत्तम असं होमिओपॅथिक पेन किलर आहे. हे कुठल्या कंडिशनमध्ये आपण पेशंटला देतो. तर ज्या ठिकाणी ट्रॉमॅटिक इंजुरीज असतात, ब्लंट इंजुरीज असतात, फॉल फ्रॉम हाय प्लेसेस, उंचावरून खाली पडल्यानंतर जो मुक्का मार लागतो, ॲक्सिडेंट झाल्यानंतर जो मुक्का मार लागतो, एखाद्या गोष्टीला धडकल्यानंतर जो मुक्का मार लागतो, सायकलवरून, गाडीवरून खाली पडल्यानंतर, पाय घसरल्यानंतर जो मुक्का मार लागतो आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात सूज येते, अ, का तिथली जागा जी आहे ती काळी-निळी होते आणि दुखावा असतो. अशा कंडिशनमध्ये जर आर्निका 200 हे मेडिसिन 2 थेंब 2 चमचे पाण्यातून 1-1 तासाला जर 6 डोसेस आपण दिले, तर खूप चांगला परिणाम पाहायला मिळतो. त्या ठिकाणची जी सूज असते, दुखावा असतो, काळसरपणा, निळसरपणा असतो त्वचेचा, तो पूर्णपणे कमी होतो आणि पेशंटला वेदनांपासून मुक्ती मिळते. मग या कंडिशनमध्ये मसल इंजुरी असेल, लिगामेंट इंजुरी असेल, डीपर टिश्यू इंजुरी असेल, स्किन इंजुरी असेल, असेल किंवा नर्व्ह इंजुरी असेल, या सगळ्या इंजुरीजमध्ये ज्या ठिकाणी ट्रॉमॅटिक इंजुरी आहे, ब्लंट इंजुरी आहे, कंट्युजन आहे, अशा कंडिशनमध्ये संपूर्ण शरीरामध्ये जर सोअर, लेम, ब्रुइस्ड पेन, ॲज इफ बिटन, म्हणजे एखाद्या व्यक्तीला बेदम मार दिल्यानंतर, चोपल्यानंतर जी वेदना असते, तशी वेदना संपूर्ण शरीरामध्ये जर तुम्हाला आढळून येत असेल, तर अर्निका 200 हे औषध अतिशय उत्तम असं पेन किलर होमिओपॅथीमधलं आहे. मुक्का मार लागल्यानंतर बऱ्याच वेळा त्यावेळेस आपल्याला जाणवत नाही, पण ज्यावेळेला हळू-हळू ज्यावेळेला काळ लोटतो आणि आभाळ येतं, अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेला लागलेल्या मुक्का मारामध्ये जो दुखावा होतो, त्याला सुद्धा आर्निका 200 हे औषध अतिशय उत्तम असं औषध आहे. त्यानंतर दुसरं जे पेन किलर आहे, ते पेन किलर फॉर गाऊट, रिव्मॅटिक पेन्स, आर्थरायटिक पेन्स. म्हणजे काय, की ज्या व्यक्तींना संधिवात आहे, स्नायूंचा दुखावा आहे, गाऊट आहे, अशा कंडिशनमध्ये ज्या वेदना होतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जर सांधे दुखत असतील, मग ते मोठे सांधे असतील, या बोटांच्या मधील छोटे सांधे असतील, अ, स्नायूंवर आलेली सूज असेल, आखड असेल, सांध्यांवरची सूज, आखड, अशा कंडिशनमध्ये जे उत्तम असं पेन किलर होमिओपॅथीमधलं औषध आहे, ते म्हणजे रस्टॉक्स 200. माझ्या प्रॅक्टिसमध्ये जर मी सगळ्यात जास्ती कुठलं औषध वापरलं असेल, तर ते म्हणजे रस्टॉक्स 200. अतिशय उत्तम आणि प्रभावी असं औषध आहे. कशासाठी? तर लक्षात घ्या, रस्टॉक्स हे औषध स्नायूंवर, सांध्यांवर खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. एखाद्या वेळी जर तुम्ही खूप वजन उचललं आणि जास्ती प्रमाणात वजन उचलल्यामुळे तुमच्या बरगड्यांवर जी सूज येते, त्या ठिकाणी तुम्ही रस्टॉक्स देऊ शकता. महिलांना की साफ-सफाईची ज्यावेळेला कामं त्यांच्याकडून केली जातात, जसं की बाथरूम आहे, टॉयलेट आहे, किचनची साफ आहे, पाण्यामध्ये जास्ती ज्यावेळेला काम होतं, त्यावेळेला महिलांमध्ये बऱ्याच प्रमाणात सांधेदुखी आणि स्नायूदुखी आढळून येते. अशा कंडिशनमध्ये सुद्धा रस्टॉक्स 200 हे मेडिसिन अतिशय उत्तम आहे. ज्यावेळेला एखाद्या मसलवरती स्ट्रेन पडतो, घासल्यानंतर, पुसल्यानंतर,
त्या स्नायूवरती आलेला ताण असतो किंवा चालता चालता आपला पाय जर मुरगळला, त्याला आपण स्प्रेन असं म्हणतो, पाय मुरगळणे. अशा कंडिशनमध्ये सुद्धा रस्टॉक्स हे अतिशय उत्तम औषध आहे. दुसरं महत्वाचं, उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला पोहण्यासाठी आपण गेलो आणि बराच काळ विहिरीमध्ये, थंड पाण्यामध्ये, नदीमध्ये, स्विमिंग टँकमध्ये आपण पोहल्यानंतर ज्यावेळेला संधिवात किंवा संपूर्ण शरीरामध्ये अंगदुखी सुरू होते, अशा कंडिशनमध्ये सुद्धा रस्टॉक्स हे मेडिसिन अतिशय उत्तम आहे. म्हणजे थोडक्यात काय, पाण्यामध्ये काम केल्यानंतर पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला आभाळ येतं, पाऊस पडतो, तुम्ही पावसामध्ये भिजून येता, त्यानंतर जे काही सगळ्या स्नायूंच्या तक्रारी असतात, सांध्यांच्या तक्रारी असतात, संपूर्ण शरीरामधला दुखावा असतो, अशा कंडिशनमध्ये रस्टॉक्स हे अतिशय उत्तम असं औषध आहे. रस्टॉक्स हे संधिवातासाठी उत्तम औषध आहे. अशा पेशंटच्या ज्या वेदना आहेत, त्या खूप वेळ बसून उठल्यानंतर ज्यावेळेला सुरुवातीला ते चालायला लागतात, त्यावेळेला त्या वेदना खूप प्रचंड प्रमाणात असतात आणि हळू-हळू ज्यावेळेला चालणं सुरुवात होऊन थोडा वेळ निघून जातो, त्यावेळेला त्यांच्या वेदना ह्या कमी होतात. सकाळच्या वेळेस रस्टॉक्सच्या पेशंटमध्ये प्रचंड प्रमाणात शरीरात आखड असते. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर त्यांना बरं वाटतं आणि हळू दिवस पुढे जाईल तशा त्यांच्या वेदना कमी होत जातात. दुसरं महत्वाचं, ज्यांना हृदयाच्या तक्रारी आहेत, त्यांच्या डाव्या हातामध्ये बऱ्याच वेळा दुखावा असतो, पेन असतो, अशा कंडिशनमध्ये सुद्धा रस्टॉक्स हे मेडिसिन द्यायचं आहे. तर अतिशय उत्तम असं पेन किलर होमिओपॅथी मधलं जे स्नायूंच्या आणि सांध्यांच्या दुखाव्यासाठी आहे. युरिक ऍसिड असेल, गाऊट असेल, या सगळ्या कंडिशनमध्ये रस्टॉक्स हे अतिशय उत्तम औषध आहे. ज्या ठिकाणी आपल्याला प्रचंड प्रमाणात स्टिफनेस, आखड, मस्क्युलर स्पाझम पाहायला मिळतो, त्या ठिकाणी रस्टॉक्स 200 हे उत्तम पेन किलर आहे. ते कसं द्यायचं, तर ज्यावेळेला पेन सुरू होतात त्यानंतर 2 चमचे पाण्यामध्ये रस्टॉक्स 200 डायल्युशनचे 2 थेंब टाकायचे आणि 1-1 तासाला 6 डोसेस आपल्याला घ्यायचे आहेत, रिपीट करायचे आहेत. त्यानंतरचं जे तिसरं पेन किलर आहे ते म्हणजे पेन किलर फॉर ॲब्डॉमिनल कोलिक किंवा स्पाझम. पोटदुखीसाठी असणारं होमिओपॅथी मधलं उत्तम असं पेन किलर म्हणजे मॅकफॉस 200. मॅकफॉस 200 हे कुठच्या पेशंटला देऊ शकतो, तर ज्या पेशंटमध्ये पोटदुखी असते, ती पोटदुखी बेंबीच्या किंवा नाभीच्या भोवती कुठेही असू शकते. जी पोटदुखी पोटामध्ये गॅस होण्यामुळे, पोट गच्च होण्यामुळे, पोट फुगल्यामुळे, पोटामध्ये एक प्रकारची मुरड असते, स्पाझम असतो, गॅसेसमुळे होणारं पेन असतं. अशा कंडिशनमध्ये मॅकफॉस 200 हे मेडिसिन द्यायचं आहे. त्याचबरोबर पोटामध्ये कुठल्याही अंतर्गत अवयवावर जर सूज आलेली असेल, जसं की अपेंडिसायटिस आहे, हिपॅटायटिस आहे, गॉल ब्लॅडर कोलिक असेल, लिव्हरच्या काही तक्रारी असतील, अपेंडिसायटिस, पॅन्क्रियाटायटिस, असं कुठलंही पेन जर तुम्हाला तुमच्या पोटामध्ये पाहायला मिळालं, तर मॅकफॉस 200 हे अतिशय उत्तम औषध आहे. ज्या कंडिशनमध्ये पोटामध्ये स्पाझम्स येतात, कोलिक असतं आणि अशा पेशंटची जी पोटदुखी आहे, ती खाली वाकल्यानंतर, बेंडिंग डबल केल्यानंतर, पोटातून खाली वाकल्यानंतर, त्याच्यावर प्रेशर दिल्यानंतर अशा पेशंटची पोटदुखी कमी होत असते. गॅसेस पास झाल्यानंतर ती पोटदुखी कमी होत असते. पोटाला गरम पाण्याने किंवा पिशवीने शेकल्यानंतर ती पोटदुखी कमी वाटते. अशी लक्षणं जर तुम्हाला पाहायला मिळाली किंवा तरुणवयीन मुली ज्यांच्यामध्ये पाळीमध्ये प्रचंड प्रमाणात पोटदुखी जाणवते, ज्याला डिस्मेनोरिया असं म्हणतो, किंवा स्त्रियांमध्ये पाळीमध्ये जर खूप वेदना होत असतील पोटामध्ये, तर अशा वेदना ज्या स्पाझमोडिक पेन्स असतात किंवा कोलिकी पेन्स असतात, अशा कंडिशनमध्ये मॅकफॉस 200 हे औषध अतिशय उत्तम असं औषध आहे. ते आपल्याला 2 थेंब 2 चमचे पाण्यामध्ये 1-1 तासाला 6 डोसेस घ्यायचे आहेत. 6 डोसेस घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की अशा कंडिशनमध्ये बिलकुल तुम्हाला पेन जाणवणार नाही. अ, लगोलग 6 डोसेस नंतर तुमचा पेन हा कमी होऊन जाणार आहे. तुम्ही निश्चितपणे ही गोष्ट ट्राय करून पहा. त्यानंतरचं जे होमिओपॅथिक औषध आहे ते म्हणजे होमिओपॅथिक पेन किलर फॉर नर्व्हज. नर्व्हज म्हणजे नसा. नसांच्या ज्या वेदना असतात, त्या वेदना सगळ्या वेदनांमध्ये असह्य असतात. आता नसांच्या वेदना म्हणजे कुठल्या? नर्व्ह पेन्स. जसं की सायटिका असेल, सायटिक नर्व्ह पेन असेल, कुठलीही नस ज्यावेळेला दबली जाते, त्यावेळेला होणाऱ्या सगळ्या वेदना, जसं की सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस असेल, लंबार स्पॉन्डिलायटिस असेल, कॉकिक्समध्ये पेन असेल, सॅक्रम मध्ये पेन असेल, अलोंग द स्पायनल कॉर्ड पेन असेल, तुमच्या शोल्डरमध्ये, खांद्यामध्ये पेन असेल, कोपरामध्ये पेन असेल, मनगटामध्ये पेन असेल, कुठल्याही ज्या नर्व्ह पेन आहे, जिथे टिंगलिंग आहे, नमनेस आहे, आणि प्रचंड प्रमाणात वेदना असतात. त्या वेदना कशा असतात, तर इलेक्ट्रिक शॉक लाईक एकदम अशा चमकल्यासारख्या झटकन तुम्हाला वेदना येतील.
आणि त्या वेदना खूप प्रचंड प्रमाणात असतात. त्या वेदना रेडिएटिंग असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पटकन त्या शिफ्ट होतात. शार्प शूटिंग पेन्स असतात. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हायपरिकम 1M हे होमिओपॅथिक औषध द्यायचं आहे. ते कसं द्यायचं आहे? तर ज्यावेळेला नर्व्ह पेन स्टार्ट होतात, त्यावेळेला तुम्हाला 1-1 तासाला हायपरिकम 1Mचे 3 डोसेस घ्यायचे आहेत. त्यानंतर 3 दिवसाचा तुम्हाला गॅप टाकायचा आहे आणि पुन्हा चौथ्या दिवशी तुम्हाला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी हायपरिकम 1Mचे 3 डोस घ्यायचे आहेत. पुन्हा 3 दिवसाचा गॅप टाकायचा आहे आणि पुन्हा हायपरिकम 1Mचे 3 डोसेस घ्यायचे आहेत. म्हणजे जर तुम्हाला सायटिक पेन असेल किंवा कुठलेही नर्व्ह पेन जर असतील, ज्याच्या वेदना असह्य आहेत, अशा कंडिशनमध्ये तुम्ही टोटल 9 हायपरिकम 1M पोटेन्सीचे डोसेस घ्यायचे आहेत 3 दिवसाच्या फरकाने. त्यानंतर जे 5वं होमिओपॅथिक मेडिसिन आहे, ते म्हणजे पेन किलर फॉर हेडेक. आपण पाहतो की बऱ्याच व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास असतो. तर अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेला सिव्हिअर हेडेक असतो, थ्रॉबिंग पेन्स असतात हेडेकमध्ये, संपूर्ण शरीरातला रक्तप्रवाह जणू काही डोक्याकडेच येत आहे आणि तशा टाईपमध्ये कंजेस्टिव्ह हेडेक आपल्याला पाहायला मिळतो. ही डोकेदुखी उन्हामध्ये गेल्यानंतर वाढते. छोटंसं गोंधळ, गोंगाट आवाज, लाईट, नॉईज याने ती जास्ती प्रमाणात पेशंटला जाणवते. पेशंट इतका असह्य असतो की कुठल्याही पोझिशनमध्ये बसा, झोपा, उठा, काहीही केल्याने त्याला फरक पडत नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता अशा पेशंटमध्ये असते आणि या तीव्र स्वरूपाच्या वेदनेला आपण ग्लोनाइन 200 हे होमिओपॅथी मधलं पेन किलर औषध देतो. ग्लोनाइन 200. तर हे औषध 2 थेंब 2 चमचे पाण्यामध्ये 1-1 तासाला 6 डोसेस द्यायचा आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेला वेदना असह्य असतात, त्यावेळेला आपल्याला 200 किंवा 1M पोटेन्सी 1-1 तासाला रिपीट करायची आहे. त्यामुळे निश्चितपणे 6 डोसेस झाल्यानंतर मी बऱ्याच वेळा पाहिलेले की पेशंटच्या वेदना ह्या पूर्णपणे कमी होतात. तर ही आहेत होमिओपॅथी मधली उत्तम 5 म्हणजे टॉप 5 होमिओपॅथिक पेन किलर्स. ट्रॉमॅटिक इंजुरीसाठी आर्निका 200, त्यानंतर संधिवातासाठी रस्टॉक्स 200, त्यानंतर पोटदुखीसाठी मॅक्सॉस 200, नर्व्ह पेनसाठी हायपरिकम 1M आणि डोकेदुखीसाठी ग्लोनाइन 200. तर हे अतिशय उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं आहेत. अशाच काही तक्रारी, वेदना तुम्हाला असतील तर माझा WhatsApp नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझी अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करायची असेल तर माझ्या WhatsApp नंबरवरती संपर्क करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.